अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांच्या आयुष्यावर आधारित भाई व्यक्ती की वल्ली पूर्वार्ध हा चित्रपट या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस आला। या चित्रपटाला प्रेक्षकांनी अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिला। आता या चित्रपटाचा उत्तरार्ध फेब्रुवारी महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय। भाई व्यक्ती की वल्ली उत्तरार्ध या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला। पूर्वार्धात पु ल देशपांडे यांच्या बालपणापासून ते तरुणपणापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आलाय। या चित्रपटात पुलंनी चित्रपटसृष्टीत केलेला प्रवेश दाखवण्यात आला। त्यामुळे उत्तरार्धात नक्की काय बघायला मिळणार ह्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली होती। पुलंनी टेलिव्हिजन भारतात यावा ह्यासाठी केलेलं कार्य, त्यांचा लेखक म्हणून होणारा प्रवास आणि त्यांची विविध क्षेत्रातील मुसाफिरी या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। पुलंचं लहानपण, आई वडिलांचे संस्कार, भावंडांचं प्रेम, सुनीताबाईंचं त्यांच्या आयुष्यात येणं आणि कलाकार म्हणून पुलंची जडणघडण हे अतिशय सुंदर पद्धतीनं पहिल्या भागात पाहायला मिळालं आणि तर दुसऱ्या भागात पुलंची आणखी एक बाजू पाहायला मिळणार आहे। पुलंचं साहित्य, नाटकातलं योगदान ते उतार वयातील पुलं अशा प्रवासाची झलक ह्या टीझर मध्ये पाहायला मिळणार आहे। एकूणच पुरुषोत्तम देशपांडे हे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे कसे झाले ह्याचा सुंदर प्रवास ह्या चित्रपटात दिसणार आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं असून सागर आणि इरावती पुलं आणि सुनीताबाईंच्या भूमिकेत दिसणार आहेत। मात्र पुलंच्या उतार वयातील भूमिका साकारली आहे विजय केंकरे यांनी, तर उतार वयातील सुनीताबाईंच्या भूमिकेत दिसणार आहेत शुभांगी दामले। भाई व्यक्ती की वल्ली उत्तरार्ध हा चित्रपट 8 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय। भाई व्यक्ती की वल्ली उत्तरार्ध ह्या चित्रपटाचा टीझर तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा। मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी।